जय भीम। आज आपण आहोत या ठिकाणी बेरुळा ते हिंगोली असा लॉंग मार्च या ठिकाणी निघालेला आहे आणि बेरुळ्यातील सर्व महिला पुरुष बालक सर्व गावकरी त्यांना न्याय मिळवण्यासाठी ते बेरुळा ते हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर हा लॉंग मार्च आणि बिऱ्हाड आंदोलन निघालेला आहे। या आंदोलनामध्ये आपल्या सोबत आहेत रिपब्लिकन चळवळीचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय दिनेश हनुमंते साहेब आहेत। स्वतः या आंदोलनामध्ये ते जे ट्रॅक्टर आहे ते सोबत घेऊन आलेले आहेत। त्यांच्याशी बोलूया, त्यांच्याशी चर्चा करूयात काय त्यांची नेमकी मागणी असणार आहे। त्या ठिकाणी दिनेश हनुमंते सर आपल्या सोबत आहेत। सर, आपण सकाळपासून या आंदोलनामध्ये सोबत आहात आणि हा लॉंग मार्च आपण काढण्यामध्ये सोबत आहात। काय भूमिका आहे, कशा संदर्भामध्ये हा लॉंग मार्च आहे आणि काय मागणी असेल आपली? बेरुळ्यातील निळा जो झेंडा आहे 5 ऑगस्टला प्रशासनाच्या माध्यमातून पाडला। सर्व गावकऱ्यांचं म्हणणं आहे की झेंडा हा पाडण्याच्या पूर्वी प्रशासनानं आम्हाला एक नोटीस द्यायला पाहिजे होती आणि एक वेळ द्यायला पाहिजे होता। तो वेळ न देता अचानकपणे येऊन प्रशासनानं तो झेंडा पाडला। आम्हाला कुठल्याच प्रकारचं धार्मिक विधी ध्वजाच्या संदर्भातला करू दिला नाही। अवमानजनक पद्धतीने तो झेंडा पाडल्यामुळं गावकऱ्यांच्या बौद्ध लोकांच्या भावना या दुखावलेल्या आहेत आणि त्या भावनेच्या सोबत आम्ही या चळवळीचा एक कार्यकर्ता एक नेता म्हणून सहभागी आहोत। यानंतर तुम्हाला काय प्रशासनाने तुम्ही निवेदन वगैरे सुद्धा दिलं आहे असं मागणी आहे, परंतु सुविधा कुठल्याच प्रकारची प्रशासनाने तुम्हाला दिलेली नाही आहे। साधा एक पोलीस कर्मचारी किंवा पोलीस बांधव सुद्धा तुमच्या सोबत नाही आहे। एवढ्या सगळ्या मोर्चाला या ठिकाणी सूचना देऊन सुद्धा पोलीस प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्यासारखं दिसतं, यावर काय मत आहे तुमचं? आमचं हेच खेद आहे की झेंडा काढण्यासाठी 300-400 पोलीस येतात, कुठल्या प्रकारची तक्रार गावातून नाही आणि अचानकपणे प्रशासनाला स्वप्न पडते 300-400 पोलीस तहसीलदार DYSP येतात आणि बळाचा वापर करून कुठल्याच प्रकारचा भावनाची कदर न करता झेंडा पडतात। आणि इकडं आम्ही 1 महिन्यापासून 6 तारखेला आज बरोबर 1 महिन्यापूर्वी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं, आमच्या भावना कळवल्या आणि त्यानंतर लगेच 12 तारखेला देखील आम्ही हे आंदोलन करणार आहोत म्हणून सांगितलं। हे आंदोलन करणार आहोत याचं रितसर निवेदन दिलं। केवळ जिल्हाधिकारी यांनाच दिलं नाही तर या जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलं, या औंढा पोलीस स्टेशनचे सन्माननीय पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलं, आंदोलनाच्या परवानगीचे निवेदन दिलेलं आहे, परवानगीसाठी देखील अर्ज आम्ही दिलेला आहे। याच्यासोबतच माननीय या राज्याचे राज्यपाल महोदय यांना देखील निवेदन देऊन सन्माननीय मुख्यमंत्री यांना देखील निवेदन दिलेलं आहे। या जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ साहेब यांना देखील निवेदन दिलेलं आहे। हे सगळे एवढे निवेदन देऊन देखील आम्ही आमच्या भावना कळून देखील एक कर्मचारी येत नाही आणि झेंडा काढण्यासाठी 300-400 कर्मचारी येतात। ही जी प्रशासनाची उद्धटक भूमिका